ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 14 नोव्हेंबर आणि उद्या आहे 15 नोव्हेंबर, वार शनिवार. आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. ही उत्पत्ती एकादशी वर्षातून एकदाच येते. यामुळे या उत्पत्ती एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. या व्रतामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच मनातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता. एकादशी माता ही भगवान विष्णूंची कन्या आहे आणि या दिवसापासूनच एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली होती. या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि तिने मोर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि म्हणून असे म्हटले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील सर्व जन्मांची पाप ही नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर या उत्पत्ती एकादशीपासून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकता. कारण ही जी आज उत्पत्ती एकादशी आलेली आहे तर ही या उत्पत्ती एकादशीपासूनच एकादशीचे व्रत सुरू झाले होते. आणि म्हणून तुम्ही जर आजपासून हे व्रत सुरू केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज शनिवार उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी 6 नंतर साधारण रात्री 11 11:30 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे. परंतु अगदीच तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण त्या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप जास्त फळ आहे तर ते मिळत असते. आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मकता ही या उपायाने घरातून बाहेर जाते आणि सायंकाळी जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणारी असते ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. जिथे नकारात्मकता असेल, इडापिडा असेल तिथे कधीही लक्ष्मी ही येत नाही आणि यामुळे कुटुंबामध्ये अनेक अडचणी आहेत तर त्या येत असतात. परंतु तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर काही हरकत नाही. हा संपूर्ण दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे तुम्ही रात्री 11 11:30 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. हा उपाय केल्याने घरातील वातावरण सुगंध पवित्र राहते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच या उपायाने घरातील वाद विवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. या उपायाने घरातील पितृदोष हा कमी होतो. जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरातील मुलांची प्रगती ही खुंटत चालते. कुटुंबाची प्रगती होत नाही. आलेला पैसा घरात टिकत नाही. तसेच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नाही. नात्यामध्ये अंतर येते. सतत वादविवाद, कलह होत असतो. आणि म्हणून जर तुम्ही आज हा उपाय जर केला तर तुमच्या घराला प्रखर पितृदोष हा कमी होईल. तसेच हा उपाय घरात केल्याने कोणतीही बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. याशिवाय आपल्या घरातील व्यक्तीचं वाईट नजरेपासून संरक्षण होईल. घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायची मातीची भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि त्यामध्ये हा उपाय केल्याने त्याचं खूप जास्त फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसैनिक कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसैनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. परंतु भीमसैनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. यानंतर या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे. दालचिनी आपण मसाल्यामध्ये वापरतो.
परंतु ही दालचिनी जर आपल्या घरात कापुरासोबत जाळली, त्याच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील अलक्ष्मी, इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि म्हणून तांत्रिक क्रियामध्ये दालचिनीचा वापर हा अत्यंत आवश्यक केला जातो। त्याचबरोबर हा दालचिनी सोबतच आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत। कुठेही तुटलेली फुटलेली अशा लवंगा घेऊ नका। अखंड 2 लवंगा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे। तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल। यानंतर ही मोहरी आपल्या घरातील मुरांवरून उतरून घ्यायची आहे। डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे। उतरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असेल, जो आपल्या घरात लक्ष्मी कमावून आणतोय, धन कमावून आणतोय, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे। घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत दवाखाना चालू आहे, तरी तिला फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहे। यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मोहरी टच करायची आहे आणि आपल्या घराला मुख्य दरवाजावर सुद्धा 7 वेळा तुम्हाला मोहरी उतरवून घ्यायची आहे। यानंतर मोहरी सुद्धा तुम्हाला त्या कापरावरती त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची काही गरज नाही। चिमूटभर मोहरी तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरून घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून घेऊ शकता। यानंतर आपल्याला ते भांड जे आहे तर ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे, जेणेकरून कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चटका लागणार नाही। आता हा कापूर प्रज्वलित केलेल्या वरती तुम्हाला 2-3 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। यानंतर हे भांड काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे। जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवा, खिडक्या उघड्या करून ठेवा, घरामध्ये शांतता ठेवा आणि अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून तुमचा शब्द तुमच्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुम्हाला जर मोठ्या आवाजामध्ये बोलणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही यूट्यूबला सुद्धा हा मंत्र लावू शकता, हा उपाय करू शकता। काही वेळाने देवघरासमोर तुम्हाला हे भांडे उचलायचं आहे, याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला हे भांडे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे। जेव्हा तुम्ही हा मधल्या वस्तू शांत होतील नाही तोपर्यंत हे भांडे तिथेच ठेवायचं आहे। यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार राख तयार होते ती तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती एक टिळा लावायचा आहे। थोडीशी राख आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती सुद्धा टाकायचा आहे आणि यानंतर यामधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी नेऊन टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज उत्पत्ती एकादशीला करायचा आहे। करून पहा, उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी, नकारात्मकता, समृद्धी नष्ट होऊन सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल। तसेच तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी आलेल्या असेल, पैसा कधी घरामध्ये टिकत नसेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेले असेल, लोकांची उधारी तुमच्यावरती असेल, तर आजपासून तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या जाळायला सुरुवात करा आणि स्वतः त्याचा तुम्हाला अनुभव येईल। तुमच्या पैशाच्या सर्व आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा। तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा। धन्यवाद।